आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रमाणपत्रावरून खोटं बोलतायत असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला। राज्यात शहानिशा न करता खोटं बोलण्याची प्रथा सुरू असून मतांसाठी खोटं बोलून भ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय। संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। पाहूया। एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट जी आपल्या सोबत आहे। संजयजी, विजय वडेट्टीवारांनी जी आरोप केले आहे त्या आरोपामध्ये बोगसचा आणि चांगल्या प्रकारे उल्लेख केला आहे, तुम्ही कसं बघता? कारण विजय वडेट्टीवारांचा आरोप हा ओबीसीच्या बाबतीत जास्त असतो। वडेट्टीवार काय आणि उभाठा गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांना रोज काही ना काही आरोप करायचे म्हणून केलेले आरोप आहेत। आता त्या भाऊ आणि बहिणीला दोघांनाही त्यांनी अपंग म्हणून घोषित केलंय। 80% ते अपंग आहेत आणि त्याच्या बेसवर ते कामाला लागलेत। कधीतरी ते तपासून तर पहा। कोणीतरी आपल्याकडे येतं, कोणी माझ्याकडे आला आणि मी पुन्हा तुमच्यावर आरोप करावेत असं इतकं सोपं समजू नका। याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण तयार व्हायला लागलंय। तुमचं राजकारण होऊन जातं। जर सत्य असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई करू, परंतु असत्य बोलायचं तर लिमिट असली पाहिजे ना। किती खोटं बोलणार तुम्ही? रोज सकाळी पाहता तर हे खोटं बोलण्याचं यांची जशी काही शर्यत लागलेली, एकीकडून उभाठा गट बोलतं, एकीकडून काँग्रेस बोलतं, उरले सुरले राष्ट्रवादी शरद पवारांचे लोक बोलायला सुरुवात करतात। आणि म्हणून हे नेरेटिव्ह जे पसरवायचं काम करतायत हे महाराष्ट्राच्या हितासाठी बरोबर नाहीये। दरवेळेला खोटं बोल पण रेटून बोल ही जी काही भूमिका यांची आहे ती लोकांना पसंत पडत नाही आणि आम्ही सुद्धा त्याची दखल सुद्धा घेत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।